सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो. दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम वाचक आणि इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लोकमत भारत रत्नमाला 100 दिवसांची ज्ञानयात्रा या लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव करणाऱ्या कूपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कूपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये आपले स्वागत. या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी तसेच प्रश्नांच्या प्रत्येक अचूक उत्तरासाठी व स्पर्धेच्या माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. विद्यार्थी व वाचक मित्रांनो, लोकमत भारत रत्नमाला मालिकेमध्ये आज आपण कूपन क्रमांक 12चं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या 11 कूपनच्या अचूक उत्तरासाठी तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा. आजचा प्रश्न क्रमांक 12. बिहारचे राज्यपाल केव्हा झाले? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 जुलै 1957. समोरच्या चौकटीत बरोबरची खूण करा. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. आजची महत्त्वाची सूचना, कूपनचा तक्ता तुम्हाला तुमच्या शाळेत मिळणार आहे. ज्यांना शाळेत मिळणार नाही त्यांच्यासाठी कूपनचा तक्ता लोकमतमधून प्रसिद्ध केला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्या. कापलेले कूपन आत्ता तुम्ही सुरक्षित कापून एका डब्यात ठेवा. तक्ता मिळाल्यानंतर त्या तक्त्यात तुम्ही कूपन चिकटवायला सुरुवात करा. सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.